जोरदार टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी.
मित्रांमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्वांची पुनश्च एकदा मानपूर्वक आभार मात्र समर्थाय ओम नमो श्री स्वामी समर्थाय तुझ्यान से तरलो पाय तुझ्यान से तरलो पाय तुझ्यान से तरलो पाय तुझ्यान से तरलो पाय मुखी नाम स्वामी स्वामी सुखाय मुखे नाम स्वामी स्वामी सुखाय मुखी नाम स्वामी स्वामी सुखाय मुखे नाम स्वामी स्वामी सुखाय जिसे विश्व चैतन्यमय दृढ धरा गुरु से पाय जिसे विश्व चैतन्यमय दृढ धरा गुरु से पाय इसे विश्व चैतन्यमय सुरधरा से पाय गुरु विना दैवता अन्य काय गुरु विना दैवता अन्य काय गुरु कोटि देवा गुरु बाप माया गुरु कोटि देवा गुरु बाप माया गुरु
सुंदर व सुरुवात झालेला आहे आणि भजनाला सुरुवात करतोय बरेच काय काय मार्गदर्शन मायबाप रसिकांना केला चांगल्या प्रकारे सुरुवातीचं हे प्रेझेंटेशन हे महत्वाचं असतं आणि सुरुवात कोणी केली आणि कोणी करावी असं काय नाही जे आहे ते आहे काय गेल्या वर्षी मी इथे होतो मी सुरुवात केली होती आणि नंतर तुम्ही यंदा आला तुम्ही सुरुवात करा आणि खरंच हा माझ्या मनाचा मोठेपणा असलेला विषय आहे सर्वांच्या मते आणि आयोजकांनी पण सांगितलं की त्यांना सुरुवात करू दे तुला ठीक आहे काय असं काही विषय नाही पण सुंदर सुरुवात करा किंवा काही बोलता आणि खरंच आहे आता हा बोलण्याचा दिवस नाही हा त्यामुळे जास्तीत जास्त भजन कारण भक्ती असतात म्हणून ज्यांना माणसासमोर नसतं बोलते गायला जातं ते भजन आहे आणि म्हणून हे चिरकाळ टिकणार आहे स्वामी नामाचा जप हा चिरकाळ टिकणार आहे कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नामाचा मंत्र हा सांगते की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढे चलत राहा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे फक्त एवढे की स्वामींवरती श्रद्धा स्वामींवरचा विश्वास हा मात्र कधी धरू देऊ नका 100% लगेच काय म्हणजे काय कल्पना असं की तू फल्यानंतर लगेच रूप येतं असं नाही स्वामी प्रत्येक गोष्टीची परीक्षा करत असतात आणि त्या परीक्षेतून जो पास होऊन जातो तो स्वामींचा भक्त होऊ शकतो लक्षात घ्या आता आज स्वामींची केळ लावला नाही विहरत असं नाही कितीतरी तपश्चर्या करायला लागते आज मला सगळा बापू मेस्त्री मला तर 2007 ते 8 मध्ये आमच्या प्रदीप मेस्त्री यांनी या माऊलीने त्यांना मूर्ती दिली होती स्वामींची मूर्ती 8 की 9 या सालामध्ये शक्यतो मला एवढं सांगता येणार नाही परफेक्ट मला 8 की 9 या सालामध्ये स्वामींची मूर्ती दिली का तर त्यांच्या घरामध्ये ठेवायला जागा होती म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये ठेवा सगळा संकेत कसा असतो तुमच्या घरामध्ये ठेवा आणि ती घरामध्ये मूर्ती ठेवल्याच्या नंतर स्वामी कधी या घराच्या घरामध्ये होऊन गेले ते त्यालाही कळलं नाही आणि आज हा सणाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो एका परिवारासाठी येतात जोरदार टाळ्यामध्ये प्राण येत्या मंडळी की सार्वजनिक कार्यक्रमाला लाजेल असा हा कार्यक्रम इथे आल्याच्या नंतर साक्षात अक्कलकोटला आल्याचं भागाला लक्षात घ्या कारण हे अक्कलकोट कशाला आपल्या दिलं तेच पंढरपूर लक्षात घ्या कारण स्वामींची पादुका अक्कलकोटकडून जाऊन पादुका इथे आणून त्याची स्थापना करणं म्हणजे खाऊ काम नाही आणि ते भाग्यवंत घरी भजन पुस्तक कीर्तन नामाच म्हणलं त्याची वाट काही रमणंतर आणि हे जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं भजनाची सुरुवात करतोय बघा या ठिकाणी आदरणीय दत्ताराम पांचाळ आमचे मामा यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आहे स्वीकारतो धन्यवाद 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 काय मग थोडंसं दर्शन आहे या ठिकाणी वेगळं काही सांगण्याचं हे नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रमोद मिस्त्री व आमच्या उंडीगावचे सुपुत्र कोणाला क्लास नाही कोणाला काय नाही ही ईश्वराची देणगी आहे एवढं फार मोठा अभ्यास आहे आपण दोन्ही व कुठल्या रागामध्ये गातोय तालामध्ये गातोय काय गातोय हे तिथे म्हणून सांगायची त्यांच्यामध्ये ताकद आहे त्यामुळे थोडंसं दडपून आहे माऊली तुमच्या जणांशी एवढीच विनंती करते कदाचित आम्ही दोन्ही पण आवडीत कलाकार आहोत इकडे तिकडे चुकू शकतो आम्ही असं नाही सांभाळून घ्या अशी विनंती करतोय
या ठिकाणी स्वामी भक्त आमचे बापू मिस्त्री आमचे मार्गदर्शक आदरणीय बापू मिस्त्री यांच्याकडून हा आशीर्वाद रूपी पारितोषिक आहे. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसं वाढवतं रे वाढवू नको आणि आता काय सातत्याने कार्यक्रम हा असल्यामुळे व ही परिस्थिती असल्या तर काय जास्तीत जास्त सकाळपासून या ठिकाणी कोण येऊन सुद्धा आपापल्या ठिकाणी आपापलं काम बजावत होतं. सकाळपासून या स्वामींच्या सेवेसाठी जो तो माणूस झटत होता. बरोबर नाही. आणि काय छोटे शरीर आहे हा देह आहे. विश्रांती पाहिजे. ह्या माणसाची परिस्थिती काय आणि एवढा हे असून सुद्धा राहण्याची ताकद नाही. तरी पण गेल्या वर्षी सुद्धा सकाळपर्यंत स्थिती आणि 4 रात्री स्वामीची कृपा आहे आणि हेच स्वामीचा आशीर्वाद आहे. काय आम्हाला गर्दी नको. आमच्या गर्दीची गरज नाही. पण तुमच्यासारखं मायबाप रसिकन धरती हे आमच्यासाठी पुरेसं आहे आणि हेच शेवटपर्यंत होणार आहे. काय प्रत्येक ठिकाणी माहोल बघून प्रेझेंटेशन करायला शिकलं पाहिजे. काय वेळेचं बंधन त्याच्यात अभंग गवळण कवालीपर्यंत एक बारी झाली पाहिजे. काय आपण जास्त पापड बाजारात जर लावत राहिलो तर ह्या गोष्टी घडत नाही. ह्या गोष्टी होणार नाहीत. काल आम्ही मी कोटेश्वर बुवा राजापूर मध्ये होतो. धारवड सकट बाहेर झालं 12-11 वाजता चालवून सुद्धा 12 वाजता बाहेर झाला. का तर आम्ही टायमिंगचं बंधन काढतो नाही. हे महत्वाचं आहे. कारण माहोल बघून दुसरा वातावरण बघून आमचं मैत्री झालं की जास्तीत जास्त स्वामी या शब्दावरती बोलायला जमेल तेवढं बोला. राणी म्हणाला गणपती म्हणा. भजन स्वामींना काय प्रिय आहे. स्वामींना काय प्रिय. स्वामी कशाचे वकील आहे. भक्तीचे वकील आहे. एकामेकांनी मुली गाणे स्वामींचं वेळ नाही. काय तर काय आहे की जेवढे तुम्ही त्या स्वामींची सेवा आहे नामस्मरणाची सेवा करता येईल तेवढी कमीच आहे. स्वामींना भजन प्रिय आहे. स्वामींना भक्ती प्रिय आहे. भजन प्रिय आहे. नामस्मरण प्रिय आहे. बाकी काय नाही. तुम्ही नका बोलू जावा. मी तुमचं बोलू जावा. आमच्या बापू मिस्त्रीने आधीच सांगितलं नका बारीक ठरवतोरी मग नाही बोलत एकमेकांना. पण भजन मात्र व्यवस्थित आहे. संगीत वगैरे झालं पाहिजे. काय तर हे भाग्यवंताचं घर आहे. या ठिकाणी स्वामींचं निवासस्थान आहे. अक्षर स्वामींचं पादुका आहे त्या ठिकाणी आणि आपलं भाग्य आहे. दोन्ही पण आपलं भाग्य आहे की या ठिकाणी आपल्याला भजन करण्याची संधी मिळते. इथे ह्या मिस्त्री परिवारासाठी जोरदार टाळ्यावर जातात तर आपली मुळे केली आहे. त्यामुळे हे मजा ही दुसरी वेळ आहे या ठिकाणी. स्वामींच्या मनात असेल तर पुढच्या वर्षी पण परत घेऊ आपण दोघे. आम्ही जेव्हा केली हा स्टेज नव्हता आम्हाला असं त्या ठिकाणी बसवलं होतं. चारी वाढली एवढं माहोल भरपूर पब्लिक होते स्टेडियममध्ये. काय सगळे दिवस सारखे नसतात. जो फार टेन्शन मध्ये आहे. कोणाचे आंबे धरतात कोणाचे धरलेले आहेत. कोणाचे लोंबतात कोणाचे लोंबत नाही असे विषय. त्यामुळे तुम्ही नाराज होऊन पुढे 100% तुमचा यश मिळणार. जातेवेळी स्वामीच्या ते स्वामींना सांगा यंदा काही खरं वाटत नाही माझा आणि मग नका पुढच्या वर्षी सांगा तुम्ही स्वतःच्या मिस्त्री का मी स्त्री पुढच्या वर्षी स्वतंबारी करते. हा प्रश्न लक्षात स्वामींची दिलाय. त्यामुळे टेन्शन घेऊ नको. ओके आय एम नॉट वर्किंग ओनली वन संदीप. एक छोटी स्वामीवर तिरुपती सादर करतोय. काय बरेचशी मुलं पाहत सुद्धा झाला पहिल्यांदा प्रयत्न करतोय. थोडं इकडे होईल पण जे
या ठिकाणी 100% ठेवून जाईल तेव्हा त्या ठिकाणी प्रयत्न करतो बघा स्वामीची भक्ती केल्यानंतर मिळणारी ऊर्जा ही स्वामी नामामध्ये आहे म्हणून या रूपावलीमध्ये आधी रूपावली अभिषेक आणि सोबत त्याची ही रूपावली आहे आणि या रूपावलीमध्ये हा असा अर्थ सांगितलेला
Thank you.